पीक विम्यासाठी पात्र झालेले जिल्हे: सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 223 कोटी रुपये, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 100 कोटी रुपये, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 128 कोटी रुपये, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 133 कोटी रुपये, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 100 कोटी रुपये, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 130 कोटी रुपये, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 120 कोटी रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 142 कोटी रुपये, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 115 कोटी रुपये, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 130 कोटी रुपये, रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 122 कोटी रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 109 कोटी रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 145 कोटी रुपये आणि मित्रांनो, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 113 कोटी रुपयाची नुकसान भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, असे या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.